अनुक्रमात निशिदिनी निरूपण क्रमांक 53 या ते नम्रत्वे विचारी. म्हणजे असा एक सज्जन माणूस आहे किंवा सज्जन माणसाला यम नेताना सुद्धा बाबा रे येतोस का असं नम्रत्वाने विचारतो. असं या निरूपणाच्या शीर्षकात सुचवलेलं आहे. यम त्या ते नम्रत्वे विचारी. आता योग वासिष्ठातील 11व्या क्रमांकाचं सुभाषित आहे. ते सुभाषित वाचतो. दासा पुत्रा स्त्रियश्चैव बांधवा सुहृदस्तथा हसंतीन्मत्तकमीव नरम वार्धक कंपितम. अर्थात वार्धक्य कंपित शरीर ज्याचे त्यासी दास पुत्र स्त्रिया बंधुमित्र तद्वत हसती जैसे उन्मत्त मनुष्याप्रती सारे हसती. आता हे सुभाषित एवढेच आहे. याचा सरळ अर्थ पाहू आणि याच्या पेक्षा जर वेगळं वर्तन केलं तर काय होतं, काय चांगलं निपजतं ते पाहू. या सुभाषिताचा आता हे खऱ्या अर्थाने सुभाषित आहे असं नव्हे, तर वार्धक्य आल्यानंतर माणसाची चेष्टा सर्वच करतात जशी एखाद्या उन्मत्त गर्विष्ठ माणसाची चेष्टा नेहमी करतात तद्वत असा याचा अर्थ आहे. सरळ अर्थ एकदा का वार्धक्य आले आणि त्या कारणाने कर्तृत्ववान माणसाचे हातपाय कापू लागले की त्याचे सारे पूर्वकालीन कर्तृत्व मोठेपण विसरून नोकर चाकर पत्नी अन्य नातेवाईक स्त्रिया पुत्र बंधू मित्र सारेच त्याच्या केविलवाण्या स्थितीकडे पाहून त्याची चेष्टा मस्करी करतात. त्याच्याकडे पाहून ते कुचेष्टेने असतात जसे एखाद्या उन्मत्त घमेनखोर माणसाकडे पाहून असावे तसे. हे लक्षात घेऊन आपल्या यौवनात व एकूणच साऱ्या आयुष्यात जो माणूस विनाहंकार नम्र सौजन्यपूर्ण वागणूक ठेवून इतर साऱ्यांशी संबंधित राहतो आणि आपल्या कर्तृत्वपूर्ण जीवनाचे व त्यातून निर्माण झालेल्या वैभवाचेही श्रेय केवळ आपल्या एकट्याचे न समजता आपले नोकर चाकर बंधू नातेवाईक स्त्री पुत्राधिक तथा मित्र व एकूणच सारा आसमंत लोक यांना समाधाराने देतो म्हणजे सम आदराने देतो. असा माणूसच वार्धक्यातील त्याच्या नेहमीच्या उत्तम वागणुकीमुळे सर्वांच्या आदराचा विषय ठरतो. अडीअडचणीत त्याचा सल्ला इतर जन अत्यंत आस्थेवाईकपणे घेतात. असा माणूस भगवत चिंतन भग्न असेल तर त्याची अधिकच वाहवा होते. अशा माणसाचे वार्धक्यही त्याच्या नेहमीच्या सज्जन वर्तणुकीमुळे सुखावह ठरते. अखेरीस तो देवालाही प्रिय होतो आणि देवाला प्रिय होताना अंतःकाळी तुलनेने अधिक सहज नैसर्गिक मृत्यूला सामोरा जातो. आणि तो मृत्यूला कसा सामोरा जातो हे वर्णन या 2 कडव्यात आहे. यम त्या ते नम्रत्वे विचारी. यम त्या ते नम्रत्वे विचारी. अशा माणसाला नम्रत्वाने यम विचारतो. आता माणूस कसा जीवनात ज्याच्या प्रेमादरा स्थान सर्वाप्रती मित्र भाव सौजन्य वर्तन विना अहंकार कर्तृत्व महान समाज हितैषी भगवत चिंतन परायण यौवन जरा यात ना खरी फरक सदा सर्वदा नित्य उत्तम कार्यरत वागे बोले सदा जनहितकारी येतोस का यम त्या ते नम्रत्वे विचारी. तसा जो उत्तम माणूस असतो तो सदा सर्वदा उत्तम वागतो, तो सर्वांच्या आदरास प्राप्त होतो. अशा माणसाला नेताना यम सुद्धा विचारतो येतोस का यम त्या ते नम्रत्वे विचारी. म्हणून जरी वार्धक्य हे कुचेष्टापूर्ण सर्वसाधारण जात असले तरी सुद्धा जो माणूस सदा सर्वदा उत्तम वर्तन ठेवतो तो यौवन असो किंवा जरा असो त्याने त्याला काहीच फरक पडत नाही. उत्तम कार्यरत असलेल्या माणसाला यम सुद्धा अतिशय नम्रपणे विचारतो बाबा रे आता तुझी यायची वेळ झाली, तू येतोस का अशा नम्रत्वाने यम सुद्धा त्याला विचारतो. म्हणून ही 2 कडवी जरा नीट ऐका परत एकदा. यम त्या ते नम्रत्वे विचारी. जीवनात ज्याच्या प्रेमादरा स्थान सर्वाप्रती मित्र भाव सौजन्य वर्तन विना अहंकार कर्तृत्व महान समाज हितैषी भगवत चिंतन परायण यौवन जरा यात ना कधी फरक सदा सर्वदा नित्य उत्तम कार्यरत वागे बोले सदा जनहितकारी येतोस का यम त्या ते नम्रत्वे विचारी. अस्तु. धन्यवाद.
त्यातून योग्य तो बोध आपण जरूर घ्या. शुभ दिन, सुप्रभात.